ताई नमस्कार. आपल्या भागातून रेल्वे जावी म्हणून अनेक वर्ष प्रयत्न झाले. रेल्वे काय आतापर्यंत गेली नाही. आता सर्वे झाला, भाजप सरकारने त्याचा रूट चेंज केला. आता 9 तारखेला आंदोलन होते. आपल्या भागातून जर रेल्वे गेली तर काय काय फायदा होईल? एवढं मला काय परफेक्ट मी शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना काय फायदा होईल? तुम्ही एक व्यावसायिक आहेत, पुण्याला लवकर पोहोचाल का उशिरा पोहोचाल? जरा हे होईल आहे का नाही धंद्याच्या दृष्टीने किंवा जॉब याला त्याला सगळ्याला रेल्वे झाली पाहिजे. हो झाली पाहिजे. तुम्ही 9 तारखेला जे आंदोलन आहे सहभागी होणार? आता तुम्ही होणार. रेल्वे का झाली पाहिजे? का मार्ग झाला पाहिजे? रेल्वे इकडनं का गेली पाहिजे? आपल्यासाठी काय फायदा? गावाला सगळ्यांना आपल्या फायद्याने सगळ्यांना मुलांना कामाला लागतील, मुलांना नोकरीला लागतील, आपली गाव पण याला येतील ना. व्यवसायाला फायदा होईल. आता अगोदर जो सर्वे झाला होता रेल्वे होणार पण भारतीय जनता पक्षाने फसवलं. रेल्वे दुसऱ्या मार्गाने गेली, आपल्या लोकांचा विश्वासघात केला. आता 9 तारखेला मनसरला आंदोलन होतं. आंदोलनात सहभागी होणार? येणार ना? भाऊ तुम्ही? ताई तुम्ही आंदोलनात सहभागी? अरे ताई बोलायला लाजतात बुजतात. जरा शेतकरी आहेत. दादा नमस्कार. बाबा कुठलं गाव? शिंदे पारगाव. आपल्या भागातून रेल्वे जावे म्हणून अनेक वर्ष प्रयत्न झाले, त्याला काही यश आलं नाही. भारतीय जनता पक्षाने किंवा सरकारने रूट चेंज करायचा प्रयत्न चालवलाय. आता रेल्वे आपल्याच भागातून जावे यासाठी 9 तारखेला मनसरला, नारायणगावला, चाकणला, खेडला आंदोलन होणार आहे. सहभागी होणार? हो सहभागी. दादा तुम्ही? मग काय येणारच मी. रेल्वे म्हणलं यावं लागेल. ताई काय म्हणले? सर्वांचा फायदा आहे. ताई तुमचं गाव कुठलं? शिंगे पार्क आपल्या भागातून रेल्वे गेली पाहिजे? गेली पाहिजे. का बरं का गेली पाहिजे? का म्हणजे वाहतुकीसाठी सगळं हे व्यापारासाठी याच्यासाठी गेली पाहिजे. विद्यार्थ्यांना काय काय फायदा होईल? तर त्यांना जाण्या येण्याचा तर फायदा आहेच आहे ना, त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने. मुंबई हे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. विद्यार्थी तिथं महागडे फ्लॅट घेऊन राहू शकत नाही, अपडाऊन करतील. करू शकतात, अपडाऊन करू शकतात. हो, तुम्हाला काय? हो बरोबर ना, झाली पाहिजे रेल्वे. रेल्वे झाली पाहिजे. हो झालीच पाहिजे. 9च्या आंदोलनाला येणार. हो येणार, नक्की येणार. आपण पाहतोय सर्वसामान्य माणूस, व्यावसायिक या सगळ्याच मंडळींना असं वाटतंय की रेल्वे मार्ग झाला पाहिजे. रेल्वे गावांना पण हे होईल ना. मला काय म्हणायचंय, आपली गाव पण चांगली सुधारित होतीलच ना. प्रश्न नाही ताई. कसं आहे, रेल्वे चालू झाली, कमी वेळात आपण पोहोचणार, व्यवसाय उद्योगधंदा वाढणार, विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होणार, रोजगार वाढणार, इथं काही डेव्हलपमेंट होईल. जाऊ की झाल्यानंतर मग आपले धंदे बिंदे सगळे व्यवसायाची बरकती येणार. हा? व्यवसायाची बरकती येणार, व्यवसाय वाढणार. हा वाढणार ना, व्यवसाय वगैरे वाढणार. परत अजून मुलं पण शिक्षणाला समजा बाहेर जातात ना, पुण्याला, इकडं तिकडं, नाशिकला, याला त्याला बारीक बारीक मुलं जातात. 10वी नंतरची पोरं जातात, त्यांना जायला यायला सगळ्याला सोयीस्करच होणार आहे. देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्री लोकांच्या ज्या भावना आहेत ह्या अतिशय तिखट आणि परखड आहेत. जंतर मंतरच्या आंदोलनानंतर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. जर तुम्ही या जनतेचा तळतळाट घेतला, जर वेळीच उपाययोजना केली नाही तर मात्र तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. गेले अनेक वर्ष हा प्रकल्प रखडलेला आहे, सर्वे झालेला आहे, अनेक वेळेला सर्वेसाठी निधी टाकलेला आहे. परंतु केवळ राजकारण म्हणून जर हा रूट चेंज करणार असाल तर ह्या भागातली जनता तुम्हाला माफ करणार नाही. 9 तारखेचं आंदोलन सिर्फ झाकी आहे. जर योग्य निर्णय झाला नाही तर हीच लोक दिल्लीला येऊन आंदोलन करतील आणि या सरकारला वठणीवर आणतील. अशा प्रकारचा इशारा या जनतेचा आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल
आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.